नमस्कार, रोक टोक मुंबई न्यूज में आपका स्वागत है। जोपर्यंत आदेश मुख्यमंत्र्यांकडून येत नाही तोपर्यंत महानगरपालिका आयुक्त देखील काय करणार? ठीक आहे, आम्ही निवेदन देऊ, आम्हाला सांगतील लवकरात लवकर आम्ही हा प्रश्न मार्गी लावू। पण आज मी जनतेला विनंती करत आहे, मी जसं नेहमी सांगतो की तुर्तास इथे थांबतो, असं थांबणार नाहीये। कारण हा प्रश्न जोपर्यंत आपण मार्गी लावत नाही तोपर्यंत आपण थांबायचं नाही। आज हे आपल्याला पक्का ठरवायचं आहे। तयार आहात? आज इथे उतरल्यानंतर जे काही मी पाहतोय, प्रत्येक जण मला जो भेटत आहे, मी आता रस्त्याने येत होतो, मला सगळेजण सांगतात की आदित्यजी पाण्या प्रश्नाबद्दल काहीतरी करा, आवाज उठवा, तुम्ही जो मोर्चा काढला तो योग्य आहे, आम्हाला पाणी मिळालंच पाहिजे। कधी 10 दिवसानंतर, कधी 11 दिवसानंतर, कधी 12 दिवसानंतर, कधी 15 दिवसानंतर पाणी हे आमच्या घरी येतंय। बरं, पाणी जे येते ते काही पिण्यासारखं पाणी आहे का? अनेक ठिकाणी मी ऐकतोय पाणी येते की कोका कोला येतोय, पेप्सी येते, हे आपल्याला कळत नाहीये। अक्षरशः गढूळ पाणी येते, जवळपास काळं पाणी येत आहे। ही सजा ही आपल्या छत्रपती संभाजीनगरला कशामुळे मिळत आहे, कोणामुळे मिळत आहे, आम्ही काय पाप केलं आहे, ह्या मुख्यमंत्री महोदयाने आपल्याला सांगितलं पाहिजे। तर आणि तरच हे आंदोलन थांबेल, नाही तर हे आंदोलन थांबणार नाही, हे आम्ही आज इथे इशारा द्यायला आलेलो आहे। लबाडांनो, फडणवीस साहेबांनी काम करायला लागतं, ते काम करून दाखवायला लागतं। बाळासाहेब ठाकरेंमध्ये होती ती तुमच्यात असेल तर काम करून दाखवा, या शहराला पाणी देऊन दाखवा। कधीतरी धर्माचा चष्मा बाजूला ठेवा आणि माणसाला माणूस बघून बघा। जोपर्यंत आपण मार्गी लावत नाही तोपर्यंत आपण थांबायचं नाही। आज हे आपल्याला पक्का ठरवायचं आहे। तयार आहात? तयार आहात?